नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पितृपक्ष विशेष घरोघरी केली जाणारी तांदळाची खीर बनवत आहोत। तयार होणारी खीर ही छान सुवासिक खमंग मस्त ताटसर तयार होणार आहे। त्यासाठी बघा, या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। खीर बनविण्यासाठी कुठलाही सुवासिक तांदूळ घ्यायचा। तर या ठिकाणी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे मोजून बघा 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून तो अर्धा तास भिजवून घेतला। अर्ध्या तासानंतर तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे। अर्धा तासामध्ये तांदूळ हा पूर्णपणे भिजून त्याचा बघा असा तुकडा होतो इतपत तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे। आता हे पाणी निथळलेले तांदूळ मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये भिजलेले हे संपूर्ण तांदूळ घालून मिक्सरला पाणी न घालता जाडसर असे वाटून घ्यायचे आहे। मिक्सर 2 ते 3 सेकंद चालू बंद करतच तांदूळ हे रवाळ वाटून घेतले। तांदळाची बारीक पेस्ट करायची नाही, असं रवाळ जाडसरच एका तांदळाचे 2 ते 3 तुकडे होतील इतपत हे दळून घ्यायचं। आता गॅसवर कढई गरम करत ठेवायची। कढई गरम झाली की गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा साजूक तूप घातलं। तूप हलकसं गरम झालं की लगेच यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालूया। तर इथे मी काजू, बदाम आणि बेदाणे म्हणजेच मनुके घेतले। या व्यतिरिक्त चारुळे, पिस्ता असेल तर ते घाला। बारीक गॅसवर रंग न बदलता सर्व ड्रायफ्रुट्स खमंग असे परतून घ्यायचे। तर बघा, मिनिटभरातच ड्रायफ्रूटचा मस्त खमंग वास सुटतो आणि जे मनुके आहेत ते फुलण्यास सुरुवात होते। तसेच रंग न बदलता काजू, बदाम छान खमंग भाजून तयार आहेत। तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता राहिलेल्या तुपामध्ये मिक्सरला वाटलेले तांदूळ घालूया आणि ते सुद्धा हलकेसे परतून घेऊया। तर बरेच जण डायरेक्ट दुधामध्ये हे वाटलेले तांदूळ घालतात, पण असं न करता तांदूळ हे हलकेसे तुपामध्ये भाजून घ्या। मस्त खमंग अशी खीर तयार होते आणि चव सुद्धा छान येते। तांदळाचा हलकासा रंग बदलला आहे। आता मोकळा सुटसुटीत तांदूळ झालेला आहे। लगेच यामध्ये 2 चमचे तांदूळ घेतले होते, तर यासाठी अर्धा लिटर दूध घालूया। तर या ठिकाणी दूध हे कच्चेच घातले तरी चालेल, परंतु मी सांगेल की दूध हे तापवून थंड करून घ्या किंवा गरम घाला, त्यामुळे दूध फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती राहत नाही। आता मध्यम आचेवर दूध जसजसं उकळेल तसतसं त्याला दाटसरपणा येतो। तसेच तांदूळ सुद्धा व्यवस्थित शिजत जातो। तर मध्ये मध्ये तांदूळ सुद्धा चेक करत राहायचं। फक्त दूध उकळत असताना चमच्याने सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग तांदळाच्या तळाला गाठी होतात। तर तसं होऊ नये म्हणून चमच्याने मध्ये मध्ये सतत ढवळत राहा। आता साधारणपणे 5 ते 6 मिनिटं दूध उकळून झाली आहे। दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे तांदूळही चेक करून बघायचा व्यवस्थित शिजला आहे। तांदूळ हाताने असा दाबून बघायचा, छान स्मॅश होतो। तर अशा वेळी यामध्ये साखर घालायची आहे। 2 चमचे तांदळासाठी 4 चमचे साखर परफेक्ट आहे। खीर जास्तच गोड हवी असेल तर तुम्ही 1 चमचा अजून साखर घालू शकता। त्यासोबतच यामध्ये परतलेले ड्रायफ्रुट्स घातले आणि थोडंसं केसर घातलं। केसरने रंग तर छान येतोच, शिवाय खीरीचा रिचनेस सुद्धा वाढतो। आता या स्टेजला खीर तुम्हाला पातळ हवी की दाटसर किंवा घट्ट हवी, त्यानुसार ही अजून काही मिनिटं शिजवून घ्यायची। तर या ठिकाणी मला थोडीशी दाटसर हवी, यासाठी मी अजून 2 ते 3 मिनिटं ही खीर छान अशी मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे। तर बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये खीर ही परफेक्ट अशी दाटसर झालेली आहे। यापेक्षा जास्त खीर मी आटवणार नाही, नाहीतर ती जसजशी थंड होत जाईल तसतशी आणखीच घट्ट होत जाईल, म्हणजेच ती आणखी दाटसर होत जाईल। तर बस इतपतच मी ती शिजवून घेतलेली आहे। आता ज्या वेळेस आपल्याला वाटेल की खीर ही परफेक्ट अशी दाटसर झालेली आहे, त्यावेळेस सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची। चांगलं मिसळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। तर वेलची पावडर घातल्यानंतर खीर ही जास्त शिजवायची नाही, नाहीतर मग वेलचीचा सुगंध हा निघून जातो। तर बघा, या ठिकाणी तुम्ही वेलची पावडर ऐवजी जायफळ पावडर सुद्धा घालू शकता। तर बघा, मस्त दाटसर अशी पितृपक्ष विशेष तांदळाची खीर तयार झालेली आहे। 2 चमचे तांदूळ वापरून या ठिकाणी 3 ते 4 जणांसाठी ही परफेक्ट अशी खीर तयार आहे।
कमी वेळात 2 चमचे तांदूळ वापरून मस्त चविष्ट सुमधुर अशी खीर तयार होते. करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अजूनही आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.